नमस्कार, माझे नाव धनश्री दिलीप जाधव आहे. आज 2 ऑक्टोबर म्हणजेच महात्मा गांधी यांची जयंती. महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. त्यांना लोक प्रेमाने बापू किंवा राष्ट्रपती असेही म्हणतात. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद, आईचे नाव पुतळाबाई तर पत्नीचे नाव कस्तुरबा गांधी असे होते. महात्मा गांधींचा जन्म 2 ऑक्टोबर रोजी गुजरातमधील पोरबंदर या शहरात झाला. एक महान स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी अतोनात कष्ट केले. त्यांची राणी साधी होती. अशा महान स्वातंत्र्य सैनिकांचे 30 जानेवारी 1948 रोजी निधन झाले. जय हिंद. मी आज तुम्हाला महात्मा गांधींबद्दल जे 2 शब्द सांगणार आहे ती तुम्ही शांतचित्ताने ऐकावी ही माझी नम्र विनंती. महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात राज्यातील पोरबंदर जिल्ह्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील राजकोट येथे दिवाण होते व आई धार्मिक स्त्री होत्या. स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वपूर्ण कार्य केल्यामुळे व देशाला स्वातंत्र्य देण्यात भाग घेतल्यामुळे त्यांना राष्ट्रपिता असेही म्हणतात. महात्मा गांधी लहानपणापासूनच खूप प्रामाणिक होते. त्याच प्रामाणिकतेबद्दल मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगणार आहे. पूर्वीच्या काळी घड्याळ जास्त वापरत नव्हते म्हणून आकाशात सूर्याचे स्थान बघून वेळ ठरवली जायची. ते दिवस पावसाळ्याचे होते आणि महात्मा गांधी शाळेत जाण्यास निघाले होते, पण तिकडे ढग आले होते म्हणून सूर्य काही दिसेना. म्हणून महात्मा गांधींना शाळेत जाण्यास उशीर झाला. त्यांच्या गुरुजींनी त्यांना कारण विचारले. त्यांनी घडलेला प्रसंग सांगितला. नंतर पण गुरुजींनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही व त्यांना शिक्षा केली. परंतु महात्मा गांधी त्यांच्या उत्तरावर ठाम होते. ही होती महात्मा गांधींचा प्रामाणिकपणा.